यं प्रभजन्तमनुपेतमपि कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुभाव पुत्रेति तन्मयतया सर्वभूतमुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वंशीविभूषितकरां नवनीरदाभात् पीताम्बरगरुडबिम्बफलादरोष्ठां पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने रामकृष्ण पाहता लोचनी
हरी क्या गाऊं कोई सुनने वाला कोई सुनने वाला क्या गाऊं कोई सुनने वाला क्या गाऊं कोई सुनने वाला देखे तो सब जग ही भूला देखे तो सब जग ही भूला खेलो मेरा जग ही भूला
शेवटी करून ठेवा क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला। देखे तो सब जग ही भूला, देखे तो सब जग ही भूला, खेलो अपने राम ही साथ, खेलो अपने राम ही साथ। ऐसी वैसी कर
श्री रंगनाथवाच समचरण सर्वजन सानरियामुदाहं जगन्निहित पाणि मंडन मंडनानां कर्णकुलसीमानां कंदनं कन्नेत्रं सदेवहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाबिन्दं निवृत्तीश्वरानुग्रहात्पादत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थं प्रेमजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोमे सहस्रावतुल्यं राम नाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवाय माझी ऐकावी विनंती
सर्वजण प्रेमाने म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, जय जय काय म्हणतात मला, क्या गाओ कोई सुनने वाला, क्या गाओ कोई सुनने वाला, देखे तो सब जग ही भूला, जैसी वैसी कर रहू मात, खेलो अपने राम ही साथ, जैसी वैसी कर रहू मात, कहाँ से लाऊं मधुरा वाणी, रिधे ऐसी लोग बिरानी, खेलो अपने राम ही साथ, जैसी वैसी कर रहू मात, गिरिधर लाल तो भाव का भूखा, गिरिधर लाल तो भाव का भूखा, राग कला नहीं जानत तुका, खेलो अपने राम ही साथ, जैसी वैसी कर रहू मात. आधी होता तोच बरा. विठ्ठला विठ्ठला बेस कमी गेन आणि ट्रबल आणि थोडा मोकळा कर आणि इथे जेवढे आहेत तेवढ्यांचाच विचार करा, बाकीच्यांचा राहू दे. आपण सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या मौलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय वसुदे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परदेसी विजे, प्रत्येक ज्योतीची उभारणी करसी मन भवनाची खेळणी, आत्मसुखाती बाळविणी लेवदिसी, 17 स्तन्यदेसी अनहताता हल्लरूगासी, समाधी बोधेंद्रसी बुजाबोली, म्हणून साधका तुमाऊली, पिके सारस्वत तुझी पावली, या कारणे मी सावली नसंडी तुझी, म्हणोनी अंबे श्रीमंते निजगन कल्पलते, आज्ञापिमाते ग्रंथ निरोपणे, तू आपुरे विस्न्य पल्लवे, माते पांगुर विसील सदैवे, तरी आताची आगवी निर्मीन माई, नमो विशद बोध विदर्भ, विशद बोध विदर्भ,
सद्गुरु विघ्नहर्ता, जय जय सद्गुरु बुद्धिदाता, जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता, जय जय संत मुकुटमणी, मधुरया गिरा वैल्बुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षण विधिकरी विमान वीरमुह्यति अगरसी गुणा प्यायस्वन माझी वाणी तुझे वर्णे गुण वाणी तुझे ओम नमो भगवते परमहंसाय स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशाय वदने लक्ष्मी यस्य वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तन्द्रस्य महं भजे ऋण 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 ऐसा वाजविसी वेणु सुंदर तू श्याम तनु अलंका पुरी उभा अससी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके युगपद कमल मनावु जासु कृपा निर्मल मति पावु आये हनुमंत विराजे कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन किए नासे विघ्न अनेक जेते आठविती स्वामी चेते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ क्या गाऊं कोई सुनने वाला क्या गाऊं कोई सुनने वाला देखे तो सब जग ही भूला खेलो अपने राम ही साथ जैसी वैसी कर रहू मात अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मागण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठाला क्या गाऊं कोई सुनने वाला देखे तो सब जग ही भूला खेलो अपने राम ही साथ जैसी वैसी कर रहूं आप आपल्या मौजे बेलपाडा या गावी श्रीकृष्ण दिंडी सोहळा बेलपाडा आदरणीय श्री गुरुवर्य महाराजजी बेलवन महाराजजी आणि उपस्थित सर्व संत वृंद महात्मे गुणीजन मंडळी सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान तुकोबरायच्या गात्याचं पारायण कथा कीर्तन आदी म्हणजे प्रवचन आदी कार्यक्रम होत असतात. आजची ही कीर्तन सेवा भाऊंच्या वतीने माझ्यापर्यंत आली. अगदी अल्पशा वेळेमध्ये भगवान तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून परमात्म्याला आपली अवस्था सांगतायत. यद्यपि परमात्म्याने जी व्यवस्था आपल्याकडे लावून दिली आहे
ती व्यवस्था करण्यामध्ये तुकोबर अगदी तत्पर आहे. तत्पर. गीतेच्या भाषेत सांगायचं झालं तर कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भुर माते संगोस्व कर्म. जीव नाही सगळे जण कर्माचे अधिकारी आहेत. कर्म करू शकतो. कर्म करा. केलेलं कर्म भगवंताच्या इच्छेने होतं म्हणा, भगवंताच्या कृपेने होतं म्हणा, आणि केलेलं कर्म परमात्म्याला अर्पण करा. ही कला मात्र साधू संतांनी अनुभवातून जगापुढे मांडली. स्वतः अनुभव घेतला त्यांनी. नमामि नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा. कुठल्याही कर्माला ते चिटकले नाही. त्यांच्या जीवनात आपल्यापेक्षा फार कठीण प्रसंग आले. सगळ्या कठीण प्रसंगाला सुद्धा त्यांनी परमात्म्याचा प्रसाद मानूनच जीवन संघर्षाने आणि सहर्षाने स्वागत करून ते जगले. आपण खचतो, आपण माघार घेतो, पुढे पुढे जाऊन सांगू. काही जण जीवाला कंटाळून जीव सोडून देतात, पण संतांनी जीव सोडला नाही. उलट ज्याने जीव दिला त्यालाच जीव लावला. आपण नको तिथं जीव लावल्यामुळे आपला जीव चाललाय. विठ्ठल आमचं परवा आणि सकाळी चिंतन असं चाललं होतं. देवाचा अवतारच आहे. अवतारच आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुख आणि साधूचा अवतारच आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जीव. जनाचा आणि जड जीवाचा उद्धार करण्यासाठी साधू संतांचा अवतार आहे. नाही तुकोबांनी स्पष्ट म्हटले. तुका म्हणे मज धाडीले निरोपा धाडीले निरोपा मार्ग हा सोपा मार्ग हा सोपा तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. अगदी सोपं सांगू, लक्षात येईल. सुरुवात भागवतापासून करतो म्हणजे लक्षात येईल. भागवतामध्ये भक्ती दुःखी झाली नाही, तेव्हापासून भक्ती दुःखीच आहे. कारण भक्तीची लेकरं अजून चिरतरुण नाहीत. भागवतातल्या भक्तीची लेकरं चिरतरुण झाली, पण जगातल्या भक्तीची लेकरं चिरतरुण झाली नाही. भक्तीची दोन लेकरं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. भक्तीचं फळ आहे ते ज्ञान आणि वैराग्य. ज्याचं भजन करतो त्याचं ज्ञान व्हावं, त्याचं स्वरूप कळावं. तो निर्गुण आहे की सगुण आहे. तो निर्गुण असेल तर अनुभव द्यावा आणि सगुण असेल तर प्रेम वाढावं. विठ्ठल तुकोबरे सांगतात तो निर्गुण याचा आम्हाला अनुभव आहे. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी येईल अनुभव आहे. आणि आनंद जर म्हणाल तर बस एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा. त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. आनंदाचा विषय म्हणजे त्याची दोन्ही स्वरूप कळावी, नाण्याच्या दोन्ही बाजू कळाव्या. याचं नाव ज्ञान आहे. अजून सोपं सांगू, ज्ञान म्हणजे काय? जगही कळावं आणि जगन्नाथही कळावं. जग कळावं खोटं आहे, खोटं आहे. खोटं म्हणतो आपण, खरं जगतो. साधू संत खोटं जगतात जगासाठी आणि खरं जगतात देवासाठी. परवाचं वाक्य आहे, संसारात मोठा कोणाला म्हणायचं? जो कोणालाच पुढे जाऊ देत नाही त्याला मोठा म्हणायचं. संसारातला मोठा कोण? जो कोणाला पुढे जाऊ देत नाही. आणि परमार्थातला मोठा कोण? जो सगळ्यांना पुढे नेऊन आपण मागे राहतो त्याला परमार्थ. संत असेच ज्ञानोबरापासून ही परंपरा झाली. गुरु समोर बसले, शिष्य वर बसलाय आणि ज्ञानेश्वरी सांगते. ही परंपरा शिष्याला मोठं करण्याची पद्धत ही गुरु परंपरा आहे. समाजाला मोठं करण्याची साधू परंपरा आहे. पिढाला इथं आज पण आपण आपल्या खोलीत गपचूप वडापाव आणून खातो.
कागद गपचूप फेकून देतो, कळत नाही कोणाला. अहो तुम्ही वडापाव आणून खाल, कागद फेकून द्या, पण वास लपत नाही. विठ्ठल जसं तुम्ही खाल्लेल्या पदार्थाचा वास लपत नाही, तुमच्या चेहऱ्यावरचा भाव लपत नाही, तसं महात्म्याने केलेला संसार आणि केलेला परमार्थ त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. म्हणजे चेहरा नुसता फोटो एवढा सुंदर दिसतो, प्रत्यक्ष किती सुंदर असतील. प्रत्यक्ष किती आपल्याला फिल्टर लावावा लागतो. आपल्या फोटोसाठी फिल्टर लावावा लागतो आणि मग त्या मुलांनी पसंत केल्यावर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणतो ही नव्हती ती. कळलं का? त्याला ज्ञानोबाला लटिका व्यवहार म्हणतात. पण तो खूप बरा परमार्थामध्ये आपली अवस्था सांगते. आणि पुढे जाऊन सांगू, परमार्थात अवस्थेला महत्व आहे, व्यवस्थेला नाही. आपल्या घरी पाहुणा आला ना, त्याची व्यवस्था करायला, आणि महात्मा आला तर त्याची अवस्था पाहावी, आणि त्याच्या अवस्थेवरून आपण त्याच्याकडून प्रसाद घ्यावा, त्याच्या जवळ बसावं. जवळ बसावं. काय देतील काय बोलतील सांगता येत नाही, पण चुकून जर मस्तकावर हात ठेवला तर कामच झालं. आपले नातेवाईक आपल्या टाळूवर हात फिरवतात म्हणजे काय करतात? आपल्या टाळूवर लोणी खातात. तुकोबरे प्रत्यक्ष सांगतात. तुका म्हणे मद धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, कलीमध्ये दास तुका. भगवंतांनी जे काम सोपवलं ते तुकोबरा करायला हवे. करतातही. त्याने कोणतंच काम टाकलं नाही. संसार सुद्धा अशी व्यवस्थित केला. प्रपंच रचना सर्वही भोगोरी त्यागेली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटवी दाविली, अहंता ममता दवडून निरशांती वरिली. जय जयाद सद्गुरु स्वामी कृपयादातारा, कारकगुरु सकळांचा आणि भजक सोयदा. अजून सोपं सांग. साधूकडे वैराग्य आहे, आपल्याकडे वैताग आहे. आपल्याला वैराग्य येतं का वैताग येतो? तुमच्यापैकी 50% लोक वैतागून कीर्तनात बसले. घरच्याला वैतागला म्हणून इथं आला. विठ्ठल आणि खरंच वैराग्य असतं तर तुम्ही जाळवणी संसार बैसल अंगिणी असं झालं असतं. तुकोबऱ्याची ती स्थिती. तुकोबराने ते केलं. जगाला सांगायला सांगण्यासाठीच आहे. मद धाडिले निरोपा, कलीमध्ये दास तुका, जातो लोका सांगत. सांगायलाच आहे. पण तुकोबराच्या लक्षात आलं ऐकणार कोण? आता ऐकणाऱ्यांची संख्या कमी झाली, सांगणाऱ्यांची जास्त झाली. कळलं का? बरोबर. आमच्या मराठवाड्यात म्हणे काहीच कळत नाही, कुठंच मावत नाही. विठ्ठल सांगणाऱ्यांची संख्या जास्त झाली. पण तुकोबरे जे सांगताय ते हिताचं सांगताय. तुकोबरे जे सांगतात ते देवाबद्दल सांगताय. देवाने जे सांगायला सांगितलं ते सांगतात. देवो बोलिले एक दुजे नाही वगैरे सांगतात. जे देव बोलले त्याला फाटा न फोडता तेच बोलले. गीता अलंकार
नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. त्या गीतेला साथ चढवला, अलंकार चढवले, दागिन्याने मडवलं आणि तिच्यात ब्रह्मरस ओतला महाराज. होती ब्रह्मरसाने परितृप्त, पण त्याला असं अलंकारिक केलं, तिला सौभाग्य चिन्ह लावलं आणि तिला सुवासिन केली आणि तिला लेकुरवाळी केली, तिला गाय केली. तिच्या स्तनातून अमृताच्या धारा निघाल्या जगासाठी. पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीता अमृतम. अर्जुनासारख्याला वासुर केलं आणि गीतेचं अमृत जगापुढे मांडलं देवाने. ज्ञानोबाने अजून त्याला सोपं केलं, त्याचं तर लोणीच काढून तूपच काढून आपल्या पुढे ठेवलं. कोणी लोणी खा, कोणी तूप खा, किंवा कोणी दिवा लावा. तुपाचा दिवा लावा, जीवाली तो ज्ञानमय प्रदीप. पण काय करता महाराज, काही लोक घरी दिवा लावत नाही, बाहेर दिवे लावतात. कुठे दिवे लावतात काय माहिती. भगवान तो खूप बरं आहे. आज देवा पुढे उभे, देवा माझं काम मी करतो, अजून सोपं सांगतो, दुसरं काही येत नाही म्हणून तेच सांगतो. माणसाने आपलं काम प्रामाणिकपणा करावं. वर्क इज वर्शिप अँड लव्ह इज गॉड, बाकी सब फ्रॉड. आपलं काम प्रामाणिकपणे करावं, देवाचं म्हणून करावं. देवाने या कामासाठी मला पाठवलं म्हणून करावं. आणि तेवढं काम झाल्यानंतर तुझे देणे तुझे पायी समर्पणी झालो उत्तर आहे या भावनेत. भागवताच्या भाषेत सांगू, काही नवाच्या मनसे निर्भव बुद्ध्यात्मनाला सत स्वभावात करोमी यज सकल परस्मी नारायणायती समर्पयेत. भक्तीचं दुःख नारदाला पाहवलं नाही, नारदाने भक्तीचं दुःख दूर केलं. पण त्यानंतर जेवढ्या पिढ्या झाल्या, जेवढा समाज झाला, त्या सर्व समाजाचं दुःख दूर करण्यासाठी ज्ञानोबराय आदी करून संतांनी खूप प्रयत्न केले. ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही आम्ही ज्या संसारात जन्माला आलो ना, तो संसारच दुःखालयम अशाश्वतम आहे. दुःखाचं माहेर घर आहे, अशाश्वत आहे, काही याची गॅरंटी नाही संसाराची. पण तरी सुद्धा माणसं तिथं दोन वाक्य सांगतो. का आपल्याला कोणी सांगितलं कळत नाही, संतांनी सांगितलं का कळत नाही, तर पहिले आपलं पाप आड येतं आणि त्या सगळ्या पापामध्ये देहबुद्धी नावाचं पाप सगळ्यात मोठं पाप आहे. त्याला अहंता म्हणतात, दुसरं ममता म्हणतात, याला शास्त्रात अहंध्यास ममाध्यास म्हणतात. दुसऱ्या भाषेत सांगू, आपल्याला देवाबद्दल बोलायला का आवडत नाही, त्याची दोन कारण आहेत. पहिले आपण रस्ता चुकलो म्हणून आवडत नाही, आणि दुसरं आपण इथं रमलो म्हणून आवडत नाही. या संसारात रमलोय आपण. त्याची चांगली गाडी पाहिल्यानंतर आपल्या गाडीविषयी आपल्याला वीट येतो की नाही. विठ्ठल म्हणजे आपण याच्यात रमलो, पण आपल्यापेक्षा तो चांगला दिसतो मग तिथे रमायची तयारी आहे. आणि विसरलो आपण आपला रस्ता, विसरलो. जिथून आलो तिथं जायचं विसरलो. साधू संत जिथून आले तिथंच गेले. आली घर जा, ते वैकुंठाहून आले, वैकुंठालाच गेले. आपण कुठून आलो, वैकुंठ. कुठं चाललो पत्ता नाही. कहा गए कहीं नहीं, क्या लाए कुछ नहीं. असं होऊ नये म्हणून साधू संत फार प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि सांगतात, बाबा अरे आपण तिथून आलो तिथं जायचंय, रस्ता चुकला. मी माझी बोललो गा दीप पतंग सोई. आणि थोडं पुढे जाऊन सांगू, नुसतं बोललो नाही, आणि त्या बोलल्याच्या वर, त्या विसर भोळेपणाच्या वर आपण त्याच गातो, त्या मीच गातो, माझ्याच गातो. जो खरा मी आहे त्याचं गात नाही, जो खरा माझा आहे त्याचं गात नाही. म्हणून तो कोबरला बोलावं लागलं. हे काम. दुसरं कारण सांगतो. तुकोबरायची पत्नी तुकोबरायचं ऐकत होती. हे वाक्य लक्षात ठेवा. तुकोबरायची पत्नी तुकोबरायचं ऐकत होती. एखादाच महाराज असा भाग्यवान असतो की त्याची आईची सून त्याचं ऐकतो. बाकी सगळे तिचं ऐकतात.
तुम्ही हसताय म्हणजे मान्य आहे, एवढं फरक आहे. पण नाही म्हणायची ताकद नाही. काय नाही म्हणाल तुम्ही? तुकोबाराची पत्नी तुकोबाराचं ऐकत होती. एक पण पत्नीने ऐकणं, आपल्या घरच्यांनी आपलं ऐकावं, हा 8 तास असलं ठीक आहे, ठीक आहे, आपल्यालाही वाटतं. पण घरात त्याच ऐकतात ज्याचा पगार मोठा आहे. कळलं का? आताच्या काळात घरातली मंडळी त्याच ऐकतात ज्याचा पगार मोठा आहे. पूर्वीच्या काळामध्ये त्याच ऐकत होते ज्याचा अनुभव मोठा आहे. ज्याच्या पदरात अनुभव आहे त्याचा ऐकत होते. आता अनुभवाचा काही संबंध राहिलेला नाही. त्याचा पगार मोठा आहे, ज्याचा डामडोल मोठा आहे त्याचा ऐकतात. तुकोबाराचा अनुभव मोठा होता आणि तुकोबाराची पत्नी तुकोबाला देव मानत होती म्हणून त्यांचं ऐकत होती. पण मंबाजी बुवा ऐकत नव्हते. रामेश्वर शास्त्री सुद्धा एक काळात ऐकत नव्हते. आणि लोकांकडे पाहिलं तर लोक ऐकायला तयार नाही. लोकांना विचारलं, तुम्ही बघा ना, कीर्तनात कधी जर अध्यात्म सांगायला घेतलं तर सगळे झोपून जातील. अध्यात्म विषय त्यांचा नाही, कारण ते अध्यात्म मध्यात नाही. विनोद सांगा, मेलेले उठून बसतील. हे ठरलं. टावाळा आवडे विनोद. एखाद्याची निंदा करा, लोक कान टवकारून ऐकतील, पण ती निंदा माझ्यासाठीच केली, मीच चुकलो काही, असं तिथे स्वतःला बसवायला तयार नाही. ती गंमत. ऐकणं म्हणजे काय? तिथं बसून ऐकणं. त्या जागेवर मी बसलोय का? ही चूक माझ्याकडून घडली का? ही मला दुरुस्त करायची आहे का? याचं नाव ऐकणं आहे. आमचे गुरुजी सांगतात, माणसाने कीर्तन ऐकावं म्हणजे आपल्या चुका कळतात. चुका कळाल्या म्हणून कीर्तन ऐकावं, आणि ऐकल्यानंतर चूक दुरुस्त करता येते म्हणून ऐकावं. कथा कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या चुका कळतात आणि त्या दुरुस्त करता येतात. त्यांनी दुरुस्त कशा केल्या हे ऐकून आपल्याला दुरुस्त करता येतात. म्हणून संतांचं चरित्र ऐकावं, देवाचं चरित्र ऐकावं. फक्त आम्हाला वेळ आहे तुम्हाला वेळ आहे याचा अर्थ असा नाहीये. ते त्यांच्या अनुभवाचं आहे, त्यांच्या जीवनातला शिदोरीचा भाग आपल्या पुढे ठेवलाय. प्रसाद येतो प्रसाद. म्हणून भगवान तुकोबाराय सांगतात, जगाकडे पाहिलं, जगाला उपदेश करायचा विचार केला, पण जग उपदेश ग्रहण करण्याच्या बाबतीत मात्र कमी माघार घेतला. पहिलं कारण जग भुलले. दुसरं कारण रमले, सगळे रमले. सोप्या भाषेत सांगू, नाथ महाराजांच्या घरी नाथ महाराज काय असतील सांगायची गरज नाही. पण नाथ महाराजांचा मुलगा हरी पंडित सुद्धा नाथ महाराजांना म्हणायचा, तुम्ही गोळ्या भावड्या लोकांना कथा कीर्तन करून सांगता, मराठीत सांगता, संस्कृत मध्ये सांगा. ते म्हणजे एक दिवस तू बस प्रवचनाला. त्याला बसवलं बिचारायला हरी पंडिताला. 15 मिनिटात सगळा सभा मंडप रिकामा झाला. नाथ महाराजांच्या काळात लोक यायचे आणि हा रिकामा झाला. कळलं? लोकांना कळेल, रुचेल, पचेल अशा भाषेत बोलावं हा साधूचा स्वभाव आहे. साथ आणि मवाळ, साथ आणि मी तुले आणि रसा
लोकांना कळत नव्हतं विठ्ठला. शब्द पाठी अवतरे कृपा आली. आईच्या शब्द नंतर पण तिच्या नजरेतून जे प्रेम येतं ते प्रेम संतांच्या नजरेतून जगापर्यंत पोहोचत होतं. पण काय करतात, जग त्याला पात्र नव्हतं. पात्र व्हावं लागतं महाराज, पात्र. पण आता तुकोबरे जगाला अपात्र म्हणत नाही, जगाला दोष देत नाही. माझंच काहीतरी चुकलंय, मी तिथपर्यंत पोहोचलो नाही असं म्हणताय. मोठा त्याला म्हणायचा जो आत्मपरीक्षण करतो, मोठा त्याला म्हणायचं जो स्वतः चूक कबूल करतो, मोठा त्याला म्हणायचं जो माघार घेतो. ज्याला मोठं व्हायचंय ना त्याने माघार घेतली पाहिजे. म्हणून गाडीत दिवस गेर असतो विठ्ठल. मोठं व्हायचं ना थोडं मागं वा, काही फरक पडत नाही. जर गाडीत धक्का लागला तर मेंटेनन्स परवडणार नाही. थोडं मागं. वाघ सुद्धा शिकार करण्याच्या आधी 4 पावलं मागं जातो आणि मग झेप घेतो. हा लक्षात घ्या. परमार्थातली माघार म्हणजे माघार नाही. संसारातल्या माघारी लोक काय म्हणायचं ते म्हणू दे, पण परमार्थातली माघार ही खरी आहे, यशस्वी एक प्रकारची झेप आहे ती झेप. भगवान तो खूप बरं आहे. देवापुढे गेलं संकट, भगवान मी आज तुमच्याकडे एक गोष्ट सांगायला आलो. माझं काम मी केलंय, सगळ्या जगाला सांगायला आलो. सांगितले पण खरं सांगू, मनुष्या सहस्रेश कश्चिदती सिद्धई यतता विसिद्धा कश्चिन्ना विद्वितत्वता. 1000 माणसात एखाद्याला भजन करायची बुद्धी होती. असे 1000 भजन करणाऱ्यापैकी एक व्यवस्थित करतो आणि असे 1000 व्यवस्थित करणाऱ्यापैकी एखाद्या दर्शन होतं विठ्ठला. इथं तर बॅनरवर फोटो असला तरच जायचं, नाही तर जायचं नाही. नाव नाही टाकलं माझं, आपण अजून नावाला चिटकलोय, ते नामाला चिटकले एवढा फरक आहे. त्याने नाम सोडलं नाही आणि आपण नाव सोडलं. तुकोबरे म्हणाले भगवान खरं सांग, आता मला माझी वाणी फार बोलायला परवानगी देत नाही. तुका म्हणी वाचा वाहिली अनंताला वाचा. दुसरं तुका म्हणी माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचुनी. एक खंत व्यक्त करतायत, मी जगाच्या दृष्टीने कमी पडलोय, माझे प्रयत्न कमी पडतायत, मी तिथपर्यंत नाही पोहोचलो जिथपर्यंत काम तुम्ही दिले, पण तरी पण मी काम करतोय. म्हणून भगवान मी आता थोडस गाणं बंद करणार आहे. पहा गाणं म्हणजे काय. गाणं या शब्दात आमच्या वृंदावनमध्ये पागल बाबा होते, आता ब्रह्मलीन झाले. पागल बाबा कुठं बसले की गायचे आणि कोणी हात लावून सांगितलं बाबा हे पद गाणं, ते उठून जायचे. परत जवळ जायचं, बाबा हे पद गाणं, उठून जायचे. 2-3 वेळा त्यांनी असं जर सांगितलं हे पद गा, हे भजन गा, तर म्हणे हे पागल, मी तुझ्यासाठी गात नाही, देवासाठी गात. आपलं गाणं वन्स साठी चाललंय, त्याचं देवासाठी चाललंय. देवाची आचारे हळवावे ते देवासाठी गात होते आणि देवाचंच गात होते. देवाचंच गात होते. आपण देवासाठी नाही गात. लोक विचारतात कसं झालं माझं गाणं. अरे ठीक आहे, मैफिलीत जरूर गावं, पण साधूच्या देवाच्या मैफिलीत देवासाठी साधूसाठी गावं. तिथं प्रसाद भेटतो. लोक फक्त टाळ्या वाजवतात. आणि खरं सांगू, हे टाळ्या वाजवणाऱ्या लोकांनीच आपल्याला मातीत घातले. लोकांच्या फार नादी नाही लागायचं. येणे सुखे रुचे
एकांता नाही गुण दोष ये सुखे तुझे ज्याला खरं भजन करायचं तरी एकांतात करावं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास सोपे सोपे दोन चार मुद्दे सांगतो, थांबतो, पुढचं येत नाही समजा. वृंदावन मध्ये एक म्हण आहे, भगवान गाने से और रोने से मिलते हैं. देव गायल्याने मिळतो, रडल्याने मिळतो, रडगाणं करून नाही मिळत. कित्येक जणांची अजून तक्रार आहे, माझी खूप इच्छा होती चांगलं कीर्तन करायची पण सिस्टीम चांगली नव्हती. तू काही जेवायला गेलतास का? सिस्टीम चांगली होती पण लोक चांगले नव्हते, गाणार चांगले नव्हते, वाजवणार चांगले नव्हते, मग तू कशाला गेलता? हे आपलं चुकलंय. मला देवासाठी गायचे आपण विसरलो. माझं गाणं देव ऐकतो ही भावनाच विसरलो. गुजरातमध्ये नरसिंह मेहता होते, ते पूजा झाल्यानंतर एक राग गायचे, माधव देव हरे जय जय माधव देव हरे. केदारनाथ गायचे आणि तो देवाला आवडायचा. त्यांचं मुलीचं लग्न होतं, त्याने सावकाराकडून काही पैसे उसने घेतले. ते म्हणले काहीतरी दान ठेवावं लागेल. ते म्हणले माझ्याकडे ठेवायला काही नाही, मीच तुमच्याकडे मागायला आलो. पण मी दररोज देवपूजा झाल्यानंतर एक केदार राग गातो, तो राग गायचं बंद करेन जोपर्यंत मी तुम्हाला पैसे देणार नाही. पैसे दिल्यावर गाईल. लिहून घेतलं, कागद वगैरे झाला, पैसे घेतले, लग्न झालं. पण देवाला कर्मी ना, देवाची पूजा होत होती. आणि काय यांच्या मनाचा निश्चय असेल, यांनी पूजा करायची पण गायचं नाही. काय बंधन असतील. तस्मात्म इंद्रियाणादौ नियम्य भर शर्षभ. आपल्या इंद्रियावर नियम करणं किती कठीण आहे. नुसत्या भजीचा वास आला तरी दिंडी वळते. काय काय ताकद असेल सांगा ना. सोडायची गोष्ट लांब राहिली. देवाला कर्मी ना. 8-15 दिवस झाले, देव त्यांच्या मुनिमाचं रूप घेऊन गेले. आजच्या भाषेत पिये गेले, सावकाराला पैसे दिले, तुमचे पैसे पोचले, आता तुम्ही केदार राग गाऊ शकता अशी चिठ्ठी सही करून घेतली. आणि नरसिंह मेहता झोपले होते, त्यांच्या उशीखाली ती चिठ्ठी ठेवली. सकाळी उठल्यावर जेव्हा ते अंथरूण गोळा करायला लागले तेव्हा ती चिठ्ठी दिसली आणि ती चिठ्ठी वाचली. आणि त्या चिठ्ठीवर सावकाराची सही लिहिलं होतं, तुमचे पैसे तुमच्या मुनिमाने पोहोचवलेत, तुम्ही आता केदार राग गाऊ शकता. काय वाटलं असेल बुवाला सांगा. आपण तर अजून 2-3 वेळा घाण ठेवला असता. कळलं का तुम्हाला? हे ठरलं. त्यांचं गाणं देवासाठी. अकबराच्या दरबारात तानसेन गायक होता. नवरत्नापैकी नाव. तानसेन नंतर आपल्याकडे भीमसेन झाले. ज्याला ऐकायचंय, गायचंय, त्यांनी किमान कानसेन तरी व्हायचंय. ज्याचे कान चांगले त्याचं मन चांगलं.
कळलं तर बरोबर. चांगलं ऐकावं, चांगलं ऐकावं. तानसेन दीप राग गायला, मेघ मल्हार गायला, पाऊस पाडला, दिवे लावले. बादशाला आश्चर्य वाटलं, बाप यासारखा गाणार नाही म्हणजे जगात. काय देऊ तुला मिळालं? ते म्हणले, हुजूर माझं गाणं काहीच नाही, माझे गुरुजी माझ्यापेक्षा खूप चांगलं गातात. आता बादशाह होता. हे राजे लोक लहरी असतात, मोठ्यांच्या दरबारात फार कमी जातदार. ते कधी काय मागतील पत्ता नाही लागला. जीव घेतील ते जीव घेतील. ते म्हणले, जर तुझ्या गुरुचं गाणं ऐकायला नाही भेटलं तर तुला फाशी दे. एवढे दिवस जी बक्षिस मिळाली होती ती सगळी अशी समोर दिसत होती. याचा पुरस्कार, त्याचा पुरस्कार, आणि फाशी पण दिसत होती त्या पुरस्कारात. त्या पुरस्काराचीच फाशी होणार होती. बोला, पण ते म्हणले, माझे गुरुजी इकडे नाही, वृंदावन मध्ये राहतात. बाकी बेर त्यांचे ते उपासक, बाकी बेर त्यांनी प्रकट केलं. श्री हरदास स्वामी त्याला म्हणा. राजा सगळ्यांना घेऊन तिथे गेला. शोधत शोधत पाहिलं, एका ठिकाणी दिसली. तानसेनला बघितलं, गुरुजीला आनंद झाला. अरे तानसेन, बहुत दिन बाद आहे. गुरुजी, मी यांच्या पदरी सेवेला आहे. हे हिंदुस्थानचे बादशाह आहे. काही बोलले नाही, हिंदुस्थानचे बादशाह बोलले. यांना तुमचं गाणं ऐकायचं. चांगली, तुझ्या मरक्या बादशासाठी मी गात नाही म्हणलं. मी माझ्या एकाच बादशासाठी गातो, त्याचं नाव बाकी द्या. एक गावी आम्ही, हीच भाषा येते, हीच. फक्त आपल्याला कळत नाही एवढं. आपल्याला पाठ आहे म्हणून म्हणायचं, बस दुसरं काय. आता त्याच्या लक्षात आलं. बादशाने सांगितलं, जर गुरुजींचं गाणं ऐकायला नाही भेटलं तर फाशी देतील. तोही हुशार होता. तो शागीर ते उस्ताद. मग त्याने गायला सुरुवात केली. पण गाताना काही नोटेशन चुकीचे गायले, आरोह अवरोह काही कमी जास्त केले. तो चुकीचं गाताना गुरुजीने ऐकलं आणि सांगितलं, ए बेटा तू गलत गा रहा है. गुरुजी गायला लागले. ते गायला लागल्यावर बादशाला समाधी लागली. खेचराची आमना श्रवणासमे सुमना समाधी जोडे समाजो. ऐकल्या बरोबर समाधी लागेल असं गाणं होतं त्यांचं. थोड्या वेळाने तो जागा झाला बादशाह आणि सांगितलं, हुजूर तुम्ही सांगाल ते काम करील. या हिंदुस्थानचा बादशाह तुमच्या चरणावर पडलाय, काय सेवा करू सांगा. एक गळ्यातला रत्नहार काढला आणि महाराजांना दिला, हरिदास स्वामीला. त्याने तो रत्नहार हातात घेतला आणि एक समोरून हरिण आलं. आता त्या काळात ते जंगलच होतं. त्या हरणाच्या गळ्यात घातलं. त्या हरणाच्या गळ्यात हार घातल्यावर हा बादशाह म्हणजे लक्षात येतं का मला? हा, तो म्हणले, भारतीय साधू लोक असेच बावळट असतात ना. एवढा किमतीचा हार दिला आणि तो हरणाला घातला. काय याला काही किंमत आहे का? म्हणले, मी कोण, माझी संपत्ती काय, हा हार मी कोणालाही देतो का? माझ्या बायकोला दिला नाही, कळलं का? बरेच जण बायकोला लपून काही काम करतात आणि बायको पण आपल्याला न सांगता बिस्सी भरते. बिस्सीवाला पळून गेल्यावर कळतं पुंडली कवर काय. हा, हे कळलं तुम्हाला? बादशाने मनात विचार, अरे चेहरा पडला. थोड्या वेळात त्याच रस्त्याने शेकडो हरणं आली. हरणं शेकडो यायला लागली.
आणि प्रत्येकाच्या गळ्यात त्याच्यापेक्षा दिव्य रत्नहार दिसायला लागला. यांनी दिलेला एकच होता, तो एकाच हरणाच्या गळ्यात घातला, पण मागून येणारी जेवढी हरणं होती त्या सगळ्यांच्या गळ्यात एकापेक्षा एक दिव्य रत्नहार दिसायला लागला. तेव्हा बादशाच्या लक्षात आलं, हे खरा साधू आहे. कळलं का? खरा साधू. ठीक आहे म्हणले, तुला जर वाटतंय ना काही काम करावं तर केशी घाटावर जा, तिथे एक कोपरा तुटलाय म्हणजे तेवढा दुरुस्त कर. एवढा मोठा बादशाह ते पायरी दुरुस्त करायला सांगितलं. गेला, जाऊन पाहत होता तर की पूर्ण केशी घाट दिव्य अति दिव्य हिऱ्या मोत्यांनी सजवलेला होता. असे हिरे मोती त्यांनी स्वप्नात पाहिले नसतील, ऐकले नसतील पिढ्यांमध्ये याच्या. आणि मग परत आला, त्यांनी सांगितलं, महाराज माझ्या मागच्या कितीतरी पिढ्यात आणि पुढच्या कितीतरी पिढ्यात असं एकही रत्न पाहायला मिळणार नाही. अशा रत्नांनी मडवलेला तो घाट आहे. मी त्याचा एक कोपरा काय, एक पायरी सुद्धा त्याची दुरुस्त करू शकत नाही. मग हरिदास म्हणाला, अरे भाग्यवान आहे तू, तुला राधा राणीने घाटाच्या रूपात दर्शन दिले. तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं, मी भाग्यवान नाही बाबा, तुमचं गाणं ऐकलं ना, देवानी मला प्रसाद दिला आणि मग दर्शन दिलं. तुकोबारायचं गाणं असंच आहे, ज्ञानोबारायचं गाणं असंच आहे. फक्त आपण काय आता वेळ आहे म्हणून ऐकायचं नाही तर नाही ऐकायचं, असं चाललं. तुकोबाराय म्हणा, देवा मी आता जगासाठी नाही गाणार, वन्स मोर साठी नाही गाणार, नाही गाणार. का? कारण या जगाकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जग भुललं आहे. हे भुलला शब्द बऱ्याच ठिकाणी आहे. मै भुली मज तो पडली होती भुली, चित्ताच्या अपसव्य चाली, पडली भुली धावटी सैराट, मी माझी भुललो गा दीप पतंग, विषय ओढी भुलली. हे जे विषय ओढी भुलले जे ते इथं आहे. विठाल बरं देवा पुढे उभे सांगतो, तेव्हा मी गाई पण लोकांसाठी नाही, लोकांसमोर नाही. का? प्रश्न पडला, कोणासाठी गाऊ? तुझ्यासाठी गावं हे मला लोकांजवळ गायल्यावर कळलं. लोकांजवळ गायलं ते सवाई गंधर्व असतो पुण्यामध्ये, सवाई गंधर्व. खमाज, बडा खमाज, छोटा खमाज, दादरा, त्याच्या तालात ते चालतं सुंदर असं. पटदीप, असे राग वेगवेगळ्या पद्धतीत त्याचं चालू. ते गात होते बिचारे, एक राग आळवत होते, एक आलाप चालला होता. पाऊन तास तो आलाप चालला होता. एका नवीन माणसाला सोबत नेलं होतं. तो म्हणला, कधीपासून ही बाई रडते म्हणा. ते म्हणजे तुझं काम नाहीये, तू घरी जा. तुला रडलेलं कळत नाही, घरचं ओरडलेलंच कळतं. अरे त्याने अभ्यास केलाय, अभ्यास केला. 18 तास ते रियाज करतात. 18 तास. लता दिदींना पण म्हणावं लागलं, आम्हाला एक गाणं सादर करायला 2000 वेळा रियाज करावा लागतो. आणि वारकरी कुठल्या पट्टीतून कधी गातात, कसं गातात कळत नाही. तेव्हा एका वारकऱ्याने उत्तर दिलं, वारकरी गात नाही, महादेव त्यांच्या मुखातून गातात. गाण्याचं खरं ज्ञान रावणाला पण होतं, कारण त्यांनी 76 थाटात राग आळवून महादेवाला प्रसन्न केलं. तांडव स्तोत्र गाऊन प्रसन्न केलं. त्याच्या अंगावर कैलास पडला होता, पण त्याला गाता येत नव्हतं. त्याने जीव वाचवण्यासाठी गाण्याचा प्रयत्न केला, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केला. पण साधू संतांनी जगाला वाचवण्यासाठी गायले, जगाला वाचवण्यासाठी. आणि जगालाही सांगितलं, तुम्ही गा, तुम्ही वाचा. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. आणखी प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला प्रेम मागा, विठ्ठला विठ्ठला गात जागा. नाही तर काय गातो हे कळेना, राग आळ येतो ना.
मला तर अजून स्वर कळत नाही. काय आमच्याकडे एक गायक आहे, तो दुर्गा लावला की दर्ग्यातच जातो. अशी पण काही गायक, असे काही गायक गुण गाई न आवडी. त्यांची गरडा विसंगती. असं नाही गाणं ते शब्द काय बघा आधी. विठ्ठल त्याच्या अर्थाची, त्याच्या भावाची, त्याच्या रसाची विसंगती होणार नाही असं गाणं म्हणजे गाणं. रस उत्पन्न झालं पाहिजे त्याच्यात, रस उत्पन्न. तुम्ही नाट्यसंगीत ऐका, शास्त्रीय संगीत ऐका, गुरुजी तिथे बघा काय प्रयत्न करावा, किती मेहनत करावी लागते. आपल्या वारकऱ्यांवर तर केवढे उपकार आहेत संतांचे. येईल तैसा बोल राम, किती सवलत दिली. म्हणजे भागवतात गोपी गीतात एक श्लोक आहे शेवटी, इति गोप्य प्रगायन्त्य प्रलपन्ते च चित्रधार मृदु सुस्वर राजन कृष्ण दर्शन लालसा. सुखदेव सांगतात राजा, ते गोपिका रडत होत्या, पण रडण्याचा हेतू एवढा, कृष्ण दर्शन लालसा. रडणं त्यांचं देवाच्या दर्शनासाठी होतं, देवाचं दर्शन. आणखी एक गंमत करायची, मृदु सुस्वर राजन, त्यांचं रडणं पण स्वरात होत. मृदु सुस्वर राजन, नुसतं स्वर नाही, सुस्वर विशेषण लावलं. थोडं पुढे जाऊन सांगू, त्या रडत होत्या, गात होत्या, देवासाठी रडत होत्या, देवासाठी गात होत्या. पुढे जाऊन सांगू, त्यांचा ताल गेला नाही, तोल गेला नाही, स्वर गेला नाही, लय गेली नाही आणि लय झालं नाही. आपलं लय झालंय, आता काय करता. घरचे आपल्याला सांगतात नारळ द्यायला पाठवा विठ्ठलाला. म्हणजे आपल्या गाण्यातून भगवत भाव, भगवत भक्ती रस आणि समाजाचं कल्याण प्रगट व्हावं असं काही नाही. मी आता लोकांसाठी गाणार नाही, केवळ देवा तुझ्यासाठी गाईल, हा त्याचा अर्थ आहे. क्या गाऊ कोई सुनने वाला, गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, कोई सुनने वाला. एक जग ही भूला, देखे जग ही भूला, जग ही भूला, जग ही भूला. हे लोग में राम विचार, हे लोग में राम विचार, हे लोग
काय सकाळी उठल्यापासून काकडांचा काय संध्याकाळी हरिपाठ कळत नाही तरी ऐकावं. अर्जुनाचे शब्द आहेत 10वी आणि 11वी अध्यायामध्ये. ते म्हणतात नारद आमच्या घरी नेहमी येतात आणि देवा तुझ्याबद्दल गातात, पण आम्ही फक्त राग गोड आहे म्हणून ऐकतो. त्यातला भाव आम्हाला कळलं नाही की देवा तुझं स्वरूपी आहे. अरे प्रत्यक्ष व्यासमुनी आमच्या घरी येऊन तुझ्याबद्दल बोलतात तरी आम्हाला असं वाटतं फक्त ते गातात. काय गंमत आहे. अजून पुढे जाऊन सांगू का, जगातली सगळी चित्रपट जर गाणं काढलं तर कोणी बघणार नाही. ते गाण्यावर चालतात. संसार रडगाण्यावर चालतं आणि परमार्थ भजनावर चालतं. विठ्ठल संसारात तुम्हाला जे मिळालं ते रडून मिळाले, परमार्थात जे साधूला मिळालं ते भजन करून मिळालं. ही गंमत आहे ना. म्हणून गायचं. तुम्ही काय गाता हे देवाला कळलं बस. गाण्यात प्रेम आहे बस, भाव आहे, आवडीने गाव ना. आवडी विठ्ठल गाई जय गाणार नाही या शब्दाचा अर्थ लोकांसाठी गाणार नाही. लोकांना कळत नाही, लोकांना त्यात रस नाही हा विचार नाही. माझं गाणं तुझ्यासाठी. ते प्रल्हाद शिंदेने गायलं होतं, तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे. आपलं काही नाही ते आपण कसं बोलूया, पण त्यांचं ते होतं. त्यांना सुद्धा वाटलं वारी बद्दलची पहिली गाणं त्यांनी गायली. जोग महाराजांचं भजन ऐकायला बालगंधर्व यायचे. जोग महाराजांचं काकडा भजन ऐकायला बालगंधर्व यायचे. एवढा काकडा चांगला होता. आता जर कोणी काकडा गात असेल आणि माईक लावून दिला असेल तर शेजारचे विचारतात याला कोणी आणलाय देवासाठी का. आणि तू फार सकाळचे जे राग आहेत ना ते खूप मधुर राग आहेत, खूप शांत आळवलं पाहिजे. फक्त देव ऐकतो मी गातो असाच भाव पाहिजे. लोकांना जागा करायचं नाही, देवाला जागा करायचं. लोक जागे व्हायचे तेव्हा होतीलच. लोक 5,500 वर्षात जागे नाही झाले, आता काय होतील. लोकांनी बऱ्याच महाराजांच्या पुण्यतिथ्या खाल्ल्या. लोक वाटत बघतात याच्या पुण्यतिथीला माझी पंगत. मी विनोद नाही सांगत महाराज, पण भगवान तुकोबर नाही सांगत नाही. मी गाईन पण तुझ्यासाठी. क्या गाऊ कोई सुनने वाला. कोण आहे? कोणीच ऐकायला तयार. देखे तो सब जग ही भुला. जग विसरलं. कशात बोललं? विषयात बोललं, संसारात बोलले, रमलेच सगळे. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनेवते आद्यंतवंत कौंतेय न ते शूरमते बुधा. संसारात रमले सगळे. म्हणजे मोठे मोठे बुद्धिमान सुद्धा संसारात रमले. हा, म्हातारपणात आपल्याला काहीतरी आधार आहे. म्हातारपणाच्या आधी तारुण्यात गेला तर काय करशील? तू भजन कर, तुझं म्हातारपण चांगलं जाईल. ज्याने प्रामाणिक भजन केलं ना म्हातारपणात त्यांचे चेहरे बघा कसे प्रसन्न आहेत. आणि ज्याने भजन केलं नाही, ज्याने भजन बंद केलंय, ज्याने सत्य बंद केलंय त्यांना जेवायला नाही. खोटं नाहीये. तुम्ही तपासून पहा. यादी काढली तर मोठा त्याचा वेगळा सप्ताह होईल.
म्हणून भगवान मी तुझ्यासाठी केलं. हे तुकोबराच्या अवस्थेतलं चिंतन कसं. केलो आपणे राम ही साथ, मी माझ्या आत्मा रामस्य मनी निर्गता अत्यनुक्रमे. सुखदेव महाराज त्यांच्याबद्दल वर्णन केलं. आत्माराम मुनी आहेत ते रस्त्याने चाललेत पण श्लोक गातायत, म्हणतायत, लोक आपल्याकडे बघतायत, चिडवतायत, दगड मारतायत, कोणाकडे लक्ष नाही. लाहू करा गाठ घाला मुह लक्ष लावून राम गोविंदी राम लक्ष लावून हा गोविंदी. ज्याला गाडी चालवायची त्याचं लक्ष चांगलं पाहिजे, ज्याला स्वयंपाक करायचं त्याचं लक्ष चांगलं पाहिजे, त्याला भजन करायचं त्याचं लक्ष चांगलं पाहिजे. पंढरपुरात एक मूर्तिकार आहे, आता आहेत की नाही माहित नाही, ऐकली गोष्ट महात्मेकडून. वयाची 75-80 गाठली पण दिवसातून 3 वेळा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे. 3 वेळा. ते म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून छिन्न हातोडी हातात घेतली. 5व्या वर्षापासून 75 वर्षापर्यंत कितीतरी मूर्त्या घडवल्या पण दिवसातून 3 वेळा पांडुरंगाची वेगळी रूपं पाहायची. 70 वर्ष दर्शन केलं पण 70 वर्षात एकही मूर्ती तशी घडवता आली नाही. काय नजर असेल, काय नजर असेल, काही गंमत आहे. नाही कळलं उलट सांग म्हणजे लक्षात. कीर्तन झालं, एक बुवा घरी गेला, बायकोला सांगितलं अगं तू आज आली नाही, काय कीर्तन सुंदर झालं. तिने सांगितलं त्यांचा धंदा आहे. एवढं कळलं तरी पुष्कळ. विठ्ठल लोकांना असं वाटतंय तसं तुकोबराच्या घरी पण कुठी ते टाळ कुठी कुठल्यापासून आमची बुवा टाळ कुठतात म्हणजे नाही. अनुहात वाजती टाळ, अनुहात वाजती टाळ, शिवची करताळ, अनुशिवची करताळ, अनुभवे तन्मय सकळ, अनुभवे तन्मय सकळ. नाम म्हणे केशरात पाळुगा, नाम म्हणे केशरात पाळुगा. बाबा गोविंदा देवा, हरे बाबा गोविंदा देवा, बाबा गोविंदा प्रयोग सांगतो, बघा जमला तर प्रयोग करू, प्रयोग जमला तर बघा करू. सद्गुरु जोग महाराजांना कोणीतरी विचारलं तुम्ही बसल्या जागी का डोलता, शांत बसा ना. ते म्हणे मी डोलत नाही, तो आतला डोलतोय. रामकृष्ण परमहंसाला विचारलं तुम्ही का डोलता, त्याने एक समोरची झोपडी दाखवली. पूर्वी कुडाची घर होती, कुडाचं घर दाखवलं. म्हणले हे कुडाचं घर, याच्यात जर हत्ती शिरला तर काय होईल, घराचं काही राहणार नाही. तसं म्हणले माझ्यात परमात्मा शिरला, मी देवावरच. अशा अवस्थेत भजन चाललंय. आपलं लक्ष आहे अजून, आपल्या लक्षात आहे त्यांच्या इतकं लक्ष लागलंय त्यांचं, असं त्यांचं चाललं. अनुहात वाजती आपल्याला तुम्ही पुढे चला येतो. कधी आला ज्ञानदेवा प्रमाण निवती देवी. झाला हरिपाठ. अरे हरिपाठ चालू होता, तू चालू आहे म्हणून उशीर आला. मी थोडी क्षमा म्हणतो सांगतो. अरे साधूच्या घरी कुत्रे फिरवण्यापेक्षा साधूच्या घरी पत्रावळ्या उचला. देवाने सुद्धा पांडवांच्या घरी पत्रावळ्या उचलल्या, कारण प्रत्येक पांडव भजन करत होता. लक्षात घ्या, लक्षात घ्या. ते भजन करत होते म्हणून देव त्यांच्या पक्षात होते. आणि तुम्ही पण त्यांच्याच पक्षात राहा जे भजन करता.
500 रुपये घेऊन गप बसू नका. विठाला. ज्याला देवाबद्दल, साधूबद्दल, परमार्थाबद्दल आदर नाही त्याच्यापासून 4 हात अंतर ठेवा. कीप सेफ डिस्टन्स. अपघात होईल. ज्याला आदर आहे त्याच्या पुढे चादर टाका, त्याच्या पुढे लोटांगण घाला. देव तुमचं कल्याण करेल. गावाला काय येत होतं? काहीच नाही. 15 वर्ष पुरणपोळ्या खाल्ल्या, पण नाथ महाराजांनी व्यासपीठावर बसवून रामायण लिहिलं. काय अशक्य आहे त्यांना सांगा ना. करील ते काय? रेड्याचा स्वर पेटीत कुठं बसतो? बसतो कदाचित रेड्याचा खर्जात तरी बसेल असं मला वाटतं. पण जर्सी गाईचा कुठं बसतो? स्वतंत्र पेटी तयार करावी लागेल. लक्षात येतं ना. पण ज्ञानोबाने रेड्याला वेद बोलायला लावलं, स्वर फेल केले. वेद अशी भाषा आहे, अनुदात्त उदात्त या स्वरात ते गावं लागतं. त्याची एक विशिष्ट ठेवण आहे, तसंच ते गावं लागतं. ओम यज्ञे यज्ञमयदंत देवा स्थानि धर्माणि प्रथमान्यासन् तेह नाकं महिमान सचन्ति यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. असंच गावं लागतं. तर त्याला बळ आहे. चुकलं तर पाप आहे. आणि हरिपाठ भजे खात वरीत म्हटलं तरी चालतं. ज्ञानोबा कुठं रागवतात सांगा ना. कुठं रागवले ज्ञानोबा? ज्ञानोबा विचारतात कधीतरी त्याची चूक दुरुस्त होईल. गायतोय ना, येतोय ना. साधू संतांनी हा प्लस पॉइंट घेतला. लोक येतात, बसता येत नाही. पण आता लोकांसाठी देवासाठी खेलो अपने राम ही साथ, 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 राम ही साथ, खेलो अपने जय श्री करहु जय श्री एक दोन वाक्य सांगतो, थांबतो. वेळ संपलाय, तुमचा वेळ घेत नाही. मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई, जाके मेरो पति सोई, मेरे तो लोकांनी असं म्हटलंय. लोग कहे मीरा हो गई बावरी, बाप कहे कुलनासी रे, मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. हे त्यांचं गाणं असं होतं. आपलं गाणं लोक आपल्याला बघतात का इथून सुरुवात आहे. टीव्ही समोर कसं येईल मी, लोकांसमोर कसं आहे. आपलं प्रसिद्धीसाठी गाणं आहे, त्यांचं परमात्म सिद्धीसाठी गाणं.
म्हणून तू बरं सांगतो खेलो अपनी राम ही सास. मारुती आहे बघा, आपल्या आत्मारामात तृप्त आहे. शुकदेव आत्मारामात तृप्त आहे. गोपिका आपल्या आत्मारामात तृप्त आहे. तुकोबर आहे आपल्या आत्मारामाशी एकनिष्ठ आहे आणि तिथे गातात. आणि मग जर कोणी आलं तर मग मी जैसी वैसी करहु मात, जो जसं येईल तसं मी बोलेन. कोणीतरी म्हटलं असं करा, चांगली संवादिनी घेऊन या, चांगला मृदंग घेऊन या, काशाचा टाळाना, चांगला ताल जाणणारा वादक बसवा आणि मग तुकोबराय म्हणले साज बाज तयार करता येईल हो, पण आवाज वस्तू चांगली आणता येते, भाव नाही आणता येईल. आव आणता येईल पण भाव नाही आणता येईल. कहां से लाऊं मधुरा पानी, हृदय लोग बिरारी. बऱ्याच मी लोकांच्या मनोरंजनासाठी गाणार नाही, मनाच्या मनोरंजनासाठी, माझ्या मनाचं मनोरंजन होईल. खेलो अपनी राम, मी माझ्या मनाचं मनोरंजन करेल, लोकांचं नाही. लोक काही करतील. आता तर कीर्तनात जुगलबंदी आली. आमच्या गावात कीर्तनकार आल्या होत्या, ताई होत्या, आणि ते काय शिल्प का काहीतरी होतं, ते घेऊन कीर्तन चालू होतं. आणि मग ते रात्रीचं कीर्तन होतं. समोरच्याने उठून 100 रुपये द्यायचे, 500 रुपये द्यायचे, आणि चालू होतो ना आपलं ते. मी तिथं नव्हतो, अशा सोहळ्यात मी नसतो. अरे कीर्तनाचा बाजार नका करू. तुम्ही त्यासाठी स्वतंत्र वेगळी मैफिल ठेवा. तिथं काय कमवायचं ते कमा, हे व्यासपीठ आहे. त्याची चेष्टा होते, त्याचा अपमान होतो. एकच दृष्टांत सांगतो, थांबतो, वेळ माझी संपली. हा हा हो नावाच्या गंधर्वांचं गाणं देवाच्या दरबारात. देवाने नारदाला सांगितलं, नारदा तुम्ही उद्या या. ते म्हणले का? आज म्हणले मैफिल. नारद म्हणले मला. ते म्हणले तुम्ही ऐकू नका, तुम्हाला काय कळत नाही. म्हणजे ऐकायला कुठे पैसे लागतात. नारद 7,000 वर्ष गाणं शिकले महादेवाकडे, सुमेरू पर्वतावर एका पक्षाकडे, आणि मग त्या हा हा हो गंधर्वाशी स्पर्धा लावायला निघाले. वाटेमध्ये जाताना एक गाव दिसलं. जसं आता आपलं विमानतळाच्या निमित्ताने सगळं पुनर्वसन झालंय, सगळं नवीन झालं, तसं नवीन गाव बघितलं. प्रत्येक व्यक्ती, स्त्री, पुरुष, बालक एकापेक्षा एक सुंदर. नारद म्हणतात गाव नवीन आहे, पुनर्वसन आहे, एकापेक्षा एक सुंदर आहे. पण कोणाचा डोळा गेला, कोणाचा कान गेला, कोणाचा हात गेला, कोणी कमरेत वाकले, कोणी मान वाकले, कोणाचा पाय गेलाय, कोणाचं तोंड वाकड आहे, कोणाचं नाक वाकड आहे. नारदाने विचारलं काय रे, तुम्ही सगळे सुंदर आहात आणि तुमचे अंग असे व्यंग का? तर त्यातला एक म्हणला आम्ही व्यक्ती नाही, आम्ही राग आहोत म्हणे, राग रागिणी आहोत. तो कोणीतरी नारद नावाचा देवाचा भक्त आहे ना, तो काही पण असं गातो, कुठलाही राग कसंही गातो, कधीही गातो, रात्री पण भूक गातो. म्हणून आमची अशी अवस्था झाली. नारदाने सांगितलं नाही मीच नारद आहे. नारद हुशार होते, भक्त होते ना. ते म्हणजे ते जाऊ दे, मग तुम्ही परत दुरुस्त कसे व्हाल, कोणत्या हॉस्पिटलला न्यावं लागेल तुम्हाला? ते म्हणजे देवाकडे हा हा हू नावाचे गंधर्व आहे, त्यांनी जर गायलं तर आम्ही दुरुस्त होऊ. नारदाच्या लक्षात आलं 7,000 वर्ष गाण्याचा अभ्यास करून पण आपण राग तोडतो, राग काढतो. मग हा हा गंधर्वाकडे निघाले. म्हणजे मी त्यांच्या पाया पडलो, पण तेच त्यांच्या समोर आले, नारदाच्या पुढे लोटांगण घातलं. ते म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष देव आहात, अहो देवर्षी धन्यो. नारदाने आलिंगन दिलं आणि देवाने पुन्हा मैफिल भरवली. सगळ्यांनी गायलं आणि सगळ्यात शेवटी नारदाने गायलं. नारदाने 4च अक्षरे गायली, नारायण नारायण
नारायण नारायण 4 अक्षरे गायली आणि तेव्हा नारदांचा गौरव झाला. याचा अर्थ असा, नाम आणि भजन गा, तुम्हाला सगळं आपोआप मिळते. अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने. एकांतात भजन करा देवासाठी. 1-2 मिनिटं देवासाठी प्रामाणिकपणे घरात भजन करा. लोकांसाठी सामुदायिक हरिपाठात सामील व्हा. लोकांना कळून देऊ नका तुम्ही भजन करता का. थोडं उलट बोलू का, लक्ष ठेव. पैसे मोजताना झोप येते का, माळ जपताना? काय प्रामाणिक आहे बघा. ज्याला पैसे मोजताना झोप येते तो साधू. बर, तुम्ही पैसे हॉलमध्ये मोजता का बेडरूम मध्ये? भजन पण बेडरूम मध्ये करा. कोणाला कळलं नाही पाहिजे मी भजन करतो. गिरिधर लाल तो घालका भूका राग कला नहीं जानत तुका जानत तुका. अजून एक दिवस सांग. तुकोबाराच्या अभंगाला एक वेळ चाल लावता येईल, पण माऊलीच्या अभंगाला चाल लावणं कठीण.
पांडुरंग कांती दिव्य तेज याला अजून दुसरी चाल आलेली नाही विठ्ठल. माऊलीचा अभंग म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय, अपील नाही. काय गाते त्याचा भरोसा नाही. गा जरूर गा, पण देवासाठी गा, देवाचं गा. समाजाला पण गात गात देवाकडे घेऊ. येतो जातो आम्ही देवाचे संधा, तुका म्हणे गात देवनाम. देवनाम गा, नाम गा, कथा गा, देवाचं चरित्र गा, देवाच्या धामाबद्दल गा. नाम रूप गुण लीला धाम यापैकी कोणत्याही पद्धतीने चिंतन करा. ज्ञानेश्वरी ओव्या गायल्या पाहिजेत माणसं, किती सुंदर ओव्या आहेत. तैसे येण्याची शरीरा येणे सरी किंबहुना येर झारे चिरापर. काय ज्ञानोबराने भाव होतो. आणखी एकच देवाला सांगा, देवा मी जे काही नाम गातो, कथा गातो, कीर्तन गातो, भजन गातो, त्यात प्रेम द्या, त्यात प्रेम द्या. गिरीधर लाल भाव का भूखा राल कला नहीं जानत तुका जानत. हनुमंत ज्यावेळेस एखाद्या फांदीवर बसतात ना, कुठल्याही फांदीवर भजन करतात, तसं आपल्याला कुठल्याही चरणातून देवाला आळवता आलं पाहिजे, कुठल्याही रागातून देवापर्यंत जाता आलं पाहिजे. एका गायकाला विचारलं, चांगल्या शेवटी भैरवी का गातात? ते म्हणजे भजन संपवायचं असतं. त्याला म्हणजे तसं नाही रे, सगळे स्वर त्याला स्पर्श करतात म्हणून गायलं जातं. सगळ्यांना स्पर्श करून सगळ्यांना घेऊन जातो तो भैरवी आहे. संत म्हणजे भैरवी आहे समाजाची. आई वडील घराची भैरवी आहे, गुरु साधकाची भैरवी आहे. हे लक्षात घ्या. आपण ते सोडलं नाही, आपण त्याचं चिंतन करू. धरणी सेवा ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, गुरुजनांच्या चरणी समर्पित करू. आदरणीय महाराज वगैरे सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला राहू. विराम. एखादा शब्द वेळा वाकडा चुकीचा गेला असेल, उदाहरण तक्रार क्षमा करा. योग्य आहे ते ज्ञानो करायचंय, तुको करायचंय, गुरुजनांचं आहे, आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विद्रसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मला क्षमा करणे संती नोहे अंतभूत युक्ती. आता गुरुभक्ताचे नाम घेऊ, तेणे वाचे प्रायश्चित्त देवो. गुरुसेवका नाव पाहावो सूर्य दैसा. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा, मद चरणी दातारा नित्य ठेवा. एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा, परदानाला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान द्यायला शिका. गाई बैल जमीन विकू नका. देवाचं नाव घेत घेत घरी जा, देवाचं नाव घेत घेत झोपा, देवाचं नाव घेत घेत उठा. नाहीच कळलं लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम म्हणा. आणखी एक करा, बोलताना असं बोला, आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या, पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलवायचे बोल, जेणे बोले विठ्ठल धोनी. आणखी एक करा, इथं डोकं ठेवा, तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका. डोकं लावायचंय, डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका. डोकं ठेवायचंय, तुका म्हणे नो युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पाहिजे. आणखी एक करा, साधं राहा, साधं खा, साधं बोला, आपोआप साधू व्हा. आणखी एक करा, वाणी जपा, पाणी जपा, निसर्ग जपा, संस्कृत जपा, संस्कृती जपा, संस्कार जपा, मुलांना जपा, परिवार जपा, समाज जपा, देश जपा, आणि काही जपता येत नसेल तर हरिनाम जपा. सगळ्यात सोपा मंत्र. पुढे आपण सर्वांना विनम्र अभिवादन. 5 मिनिटं तुमचे जास्त घेतले त्याबद्दल उदार अंतःकरणाने क्षमा करा. आयुष्य करी उणे परी मज आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगार गात्री माझी
पांडुरंग. आदरणीय श्री गजाननजी महाराज, आमचे ठाकूर महाराज, बाकी सर्व परिवार, सर्व गुडीजन मंडळी, पंचक्रोशीतली मंडळी, जरी तुम्हाला उपवास असला तरी इथं जेवू शकता, काही पाप नाही. इथे एक वाडी खाऊन घरी परत जेवला तरी पाप नाही. इथं प्रसाद म्हणून खा, घरी पोटभर खा. नाही तर पुढच्या वर्षी इथं स्वयंपाक करून घेऊन या, इथं खा, काला करून काय फरक. विठ्ठल जय हरी रामकृष्ण हरी. आताच आपल्या समोर हरिभक्तपणे गणेश वैकुंठवार भिवंडी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी कीर्तन